नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या मेंढी पालकासाठी खूप महत्त्वाचा आहे जो मेंढी पालक सध्या छोट्या स्तरावर मेंढी पालन किंवा शेळी पालन करत आहे, पण पुढच्या 3 ते 5 वर्षात त्यांना मोठा फार्म उभा करायचा आहे। 10 मेंढ्यापासून 100 मेंढ्यापर्यंतचा प्रवास करायचा आहे। हा व्यवसाय मोठा करायचा आहे। मित्रांनो, मेंढी पालन करण्याआधी ट्रेनिंग अवश्य घ्या, जेणेकरून आर्थिक नुकसान होऊ नये। मेंढी पालन वाटते तेवढं पण सोपं नाही। इथे भरपूर कष्ट करावे लागतात आणि वेळ भरपूर द्यावा लागतो। त्यासाठी रिस्क घेण्याआधी प्रॉपर माहिती घेऊनच व्यवसायात उतरा। फक्त 10 मेंढ्या किंवा 20 मेंढ्या ठेवून मोठा पैसा तयार होतो असे नाही। जास्त पैसे तयार करण्यासाठी 100-200 मेंढ्याचा कळप तयार करावा लागतो। अनेक लोक मेंढी पालन सुरू करतात, पण मेंढ्या वाढवण्याचा प्लॅन नसल्यामुळे 2 ते 3 वर्षात ते तिथेच अडकून राहतात। आपण पूर्ण डेप्थमध्ये माहिती घेणार आहोत। फार्म छोट्यापासून मोठा कसा करायचा, कधी विस्तार करायचा, कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि स्मार्ट मेंढी फार्मर कसा विचार करतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका। एक्सपान्शन म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, अनेक लोकांना वाटते एक्सपान्शन म्हणजे फक्त जास्त मेंढ्या वाढवणे, पण खरं एक्सपान्शन म्हणजे नुसत्या मेंढ्या वाढवणे नव्हे तर नफा वाढवणे, व्यवस्थापन सुधारणे, उत्पादन वाढवणे आणि फार्मला व्यवसायात बदलणे। जर तुमच्याकडे 10 मेंढ्या आहेत आणि पुढच्या 5 वर्षात तुम्हाला 100 मेंढ्या करायच्या आहेत तर त्याला एक्सपान्शन म्हणतात। पण हा प्रवास खूप खडतर आहे। तो स्टेप बाय स्टेप करावा लागतो। मेंढ्यांची जेवढी मादी पिल्ले जन्मतील त्या पिल्लांना विकू नये। नर पिल्ले विकून सर्व खर्च भागून घ्यावे आणि जेवढी मादी पिल्ले आहेत त्यापासून वाढवा करायचा। पण इथे काय चूक होते ती म्हणजे प्लॅनिंग शिवाय एक्सपान्शन होत नाही। काही लोक बाजारातून 50 मेंढ्या विकत आणतात, त्या मेंढ्यांना शेड नसतो, चारा कामगार नसतात, मेंढ्यांना नंतर विकायच्या वेळी मार्केटमध्ये भाव बरोबर मिळत नाही आणि मग सुरू होतात समस्या। रोग वाढतात, खर्च वाढतो, मृत्यूचे प्रमाण वाढते आणि शेवटी नुकसान होते। म्हणून लक्षात ठेवा, लवकर एक्सपान्शन करण्यापेक्षा हळूहळू एक्सपान्शन करणे महत्त्वाचे आहे। एक्सपान्शन करताना स्टेप बाय स्टेप करायचे। मित्रांनो, स्मार्ट फार्मर फार्म वाढवताना स्टेजनुसार काम करतो। सर्वायवल स्टेज, या स्टेजमध्ये फार्म छोटा असतो, 10 ते 20 मेंढ्या असतात, कमी गुंतवणूक झालेली असते, स्वतः काम करणे, त्यामुळे कामगार लागत नाही व अनुभव वाढतो, शिकण्याचा काळ असतो। या स्टेजमध्ये तुमचा व्यवसायावर पूर्ण फोकस असायला हवा। प्रॉफिट कमी असेल पण एक्सपिरियन्स जास्त मिळतो। पण शिकणे खूप महत्त्वाचे आहे। फीडिंग, ब्रीडिंग, वॅक्सिनेशन, रोग नियंत्रण, रेकॉर्ड कीपिंग ही सर्व बेसिक गोष्टी इथे शिकल्या पाहिजेत। स्टेबिलिटी स्टेज, या स्टेजमध्ये फार्म थोडा स्थिर होतो। 20 ते 50 मेंढ्या झालेल्या असतात, नियमित उत्पन्न सुरू झालेले असते, बाजारात विक्री करणे समजते, पूर्णपणे माहिती होते। या वेळेला तुम्ही रेकॉर्ड सिस्टीम सुरू करू शकता। प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा। कोणती मेंढी जास्त पिल्ले देते, कोणत्या मेंढीची वाढ जास्त होते, कोणता नर चांगला आहे, कोणत्या मेंढ्यांना रोग कमी येतात, फीड खर्च किती आहे, कारण डेटा शिवाय मोठा व्यवसाय बनू शकत नाही। एक्सपान्शन स्टेज, या स्टेजमध्ये फार्मचे पूर्णपणे व्यवसायाचे रूपांतर झालेले असते। ही सर्वात महत्त्वाची स्टेज आहे। इथे 100-200 मेंढ्या झालेल्या असतात। आता तुम्हाला काही गोष्टी वाढवाव्या लागतात। शेड एक्सपान्शन, मोठा आणि हवेशीर शेड, का तर उत्पादनात वाढ झालेली असते। फोडर प्लॅनिंग, हिरवा चारा स्वतःचा तयार करणे, कारण हिरवा चारा स्वतःचा असेल तर खर्च कमी होतो। वॉटर सिस्टीम, पाणी व्यवस्था, मेंढ्यांना पाण्याची सोय करणे। लेबर मॅनेजमेंट, कामगार ठेवणे, व्यवसाय मोठा झालेला असतो, इथे एकट्याने हँडल करणं होत नाही, कामगार ठेवल्याने सोयीस्कर मेंढ्यांचे नियोजन होते। ब्रीडिंग प्लॅन, पिल्लांचे मॅनेजमेंट करणे। एक्सपान्शन साठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी। मित्रांनो, फार्म वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅश फ्लो, कारण फार्मचे खर्च वाढलेले असतात। फीड खर्च, मेडिसिन खर्च, लेबर खर्च, लाईट बिल खर्च। जर कॅश फ्लो प्लॅन नसेल तर फार्म चालत नाही। म्हणून नेहमी 4-5 महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा। फार्म वाढवताना कोणत्या गोष्टी आधी वाढवायच्या? अनेक वेळा मेंढ्या वाढवतात, पण आधी कोणत्या गोष्टी वाढवायच्या? तर सर्वात आधी शेड मजबूत असला पाहिजे, हवा खेळती असावी, स्वच्छता असावी, वेगळे विभाग जसे पिल्लांचा कप्पा, गाभण मेंढ्यांचा कप्पा, नरांचा कप्पा, भाकड मेंढ्यांचा कप्पा, विभागणी खूप महत्त्वाची आहे।
फीड प्रोडक्शन. जर तुम्ही बाहेरून पूर्ण चारा विकत घेत असाल तर प्रॉफिट कमी शिल्लक राहते, म्हणून स्वतःचा चारा तयार करा. नेपियर, मका, ज्वारी, बाजरी, अजोला यामुळे खर्च खूप कमी होतो. जर मेंढ्यांची क्वालिटी चांगली नसेल तर एक्सपान्शन करू नका. नेहमी बेस्ट क्वालिटी ॲनिमल असावे. चांगला ब्रीडिंग मेल वापरा, त्यामुळे ग्रोथ फास्ट होते, रोग कमी येतात, पिलांचे वेट जास्त मिळते, त्यामुळे प्रॉफिट जास्त शिल्लक राहतो. 10 मेंढ्यापासून 100 मेंढ्या. चला आता 10 मेंढ्या ते 100 मेंढ्या प्लॅन पाहूया. वर्ष पहिला 10 मेंढ्या, 1 नर. व्यवस्थापन शिकणे. वर्ष दुसरा 20 ते 30 मेंढ्या. यात काय शिकू शकता? व्हॅक्सिनेशन नियमित करणे, रेकॉर्ड कीपिंग सुरू करणे. वर्ष तिसरा 50 मेंढ्या, स्वतःचा चारा तयार करणे, मार्केट तयार करणे. वर्ष चौथा 70 मेंढ्या ते 100 मेंढ्या, ब्रँडिंग सुरू करणे. वर्ष पाचवा डायरेक्ट सेलिंग, ब्रीडिंग प्लॅन, यूट्यूब, कमर्शियल मेंढी पालन. मित्रांनो, सुरुवात छोटी करा. 10 मेंढ्यापासून सुरू करा. एकदा 100 मेंढ्या आणतो आणि खूप मोठा व्यवसाय सुरू करतो असे करू नका. हा भरपूर मेहनतीचा व्यवसाय आहे, यात वेळ जास्त जातो. व्यवसायाची सुरुवात करताना ट्रेनिंग घ्या. माहिती पूर्णपणे घेऊनच व्यवसायात करा, कारण हा व्यवसाय जिवंत प्राण्याचा आहे. यात काही चुका झाल्या तर प्राणी दगावतो. व्हॅक्सिनेशन, डिवॉर्मिंग हे सर्व डॉक्टरच्या सल्ल्याने करा व या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊनच व्यवसाय करा. जर 10 मेंढ्यापासून सुरुवात केली तर 100 मेंढ्या व्हायला 5 वर्षे लागतील. असाच व्यवसाय मोठा होतो. जर पूर्ण प्राणी एकदाच विकत घेतले तर अनेक वेळा हँडल होत नाही व सर्व प्राणी रोगांना बळी पडतील. त्यामुळे छोट्या टप्प्यात जसे 10 ते 20 मेंढ्या एका टायमाला आणून प्रॉपर सेटअप करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.